भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्। नमस्कार. आजच्या या विश्व संस्कृत दिनम म्हणजेच जागतिक संस्कृत दिवसाच्या खास कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. भाषासु मुख्या मधुराम दिव्या गीर्वाण भारती तस्याही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. म्हणजेच संस्कृत भाषा ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, मधुर आणि दिव्य अशी भाषा आहे. या भाषेतील काव्य आणि काव्यांमधील सुभाषिते ही सुद्धा मधुर आहेत. आज जागतिक संस्कृत दिवसाच्या या खास कार्यक्रमात आमच्यासोबत दोन मान्यवर असणार आहेत. सर्वात आधी सुखदा पित्रे या संस्कृत भारती या संस्थेच्या सदस्य आहेत. दुसऱ्या आमच्यासोबत आहेत त्या म्हणजे मनीषा नाईक दलाल टीचर. मनीषा नाईक दलाल टीचर म्हापशा येथील सारस्वत विद्यालयात संस्कृत भाषेच्या शिक्षिका आहेत. दोघांचंही स्वागत आहे. सुखदा मॅम, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की आम्ही बघतो की संस्कृत भाषा ही सर्वात जुनी भाषा आहे. तर या भाषेचा जरा तुम्ही आमचा इतिहास सांगितला आमच्या प्रेक्षकांना तर बरं होईल. एका सुभाषिताने सुरुवात करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. अत्यंत प्राचीनतमा असणारी ही भाषा म्हणजे वेदांची भाषा जी आहे, वेदांची, उपनिषदांची, त्याच्यानंतर वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र ही जी सगळी शास्त्र निर्माण झाली ही सगळी संस्कृत भाषेतच निर्माण झाली. आणि हा आर्यन काल असंही म्हणतात की वेदांची निर्मिती ज्या काळात झाली तो आर्यन काल असंही म्हणतात. त्याच्यानंतर जास्तीत जास्त शब्द संपदा असणारी म्हणजे जवळजवळ 1,78,50,00,000 एवढे शब्द संपदा, विपुल शब्द संपदा असणारी ही भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. आणि एवढी ही भाषा समृद्ध आहे की एवढे शब्द आणखीन दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही आहेत. आणि बाकीच्या ज्या सगळ्या भाषा आहेत ह्या सगळ्या संस्कृतोद्भव आहेत. संस्कृत मधले जवळजवळ 50 ते 60% शब्द हे संस्कृत या भाषांमध्ये जे 50 ते 60% शब्द आहेत ते संस्कृत मधूनच आलेले आहेत. त्यामुळे त्याचे दोन भाग आहेत. संस्कृत भाषा जी आहे त्याचे दोन भाग आहेत. एक वैदिक संस्कृत आणि दुसरी लौकिक संस्कृत असे त्याचे दोन भाग केले जातात. जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास, वर्षापासूनचा इतिहास या भाषेला आहे. त्यामुळे अशी ही भाषासु मुख्या मधुरा म्हटलंय, भाषासु मुख्या म्हटलंय, त्याचप्रमाणे मधुरा म्हटलंय. आणि दिव्य आहे, गीर्वाण भारती, आणि त्याच्यातनं काव्य हे मधुर आहे आणि सुभाषित सुद्धा अतिशय मधुर आहेत आणि थोडक्यात खूप काही अर्थ सांगणारी ही सुभाषित आहेत. अशी ही देववाणी म्हणून संबोधली जाते आणि सुरभारती या नावाने संबोधली जाते. आणि ही व्याकरण त्रुटी रहित असलेली भाषा आहे. शुद्ध भाषा अत्यंत आणि व्याकरण त्रुटी रहित अशी भाषा आहे. आता तुम्ही पूर्ण इतिहास सांगितला आम्हाला, एक साधारणतः झलक दिली इतिहासाची. तर तेव्हापासून आणि आतापर्यंत त्या संस्कृत भाषेमध्ये काही बदल झालेले आहेत का? हो, पूर्वी ही प्रचलित होती भाषा. वेदामध्ये जी भाषा आहे ती थोडी कठीण आहे भाषा, की वेदांची भाषा ही थोडी कठीण आहे. त्यानंतर हळूहळू पाणिनीय संस्कृत आलं आणि पाणिनी संस्कृत आल्यानंतर त्याच्यामध्ये सूत्र सांगितली गेली आणि त्या सूत्राप्रमाणे व्याकरणाचे नियम सुरू झाले आणि व्याकरणाचे नियम तयार झाले आणि त्यानुसार हळूहळू त्याच्यात बदल होऊन आज संभाषणाची भाषा म्हणून ही भाषा वापरली जाते. ती त्याच्यामध्ये बदल होत जाऊन ही भाषा तयार झाली. त्याच्यामध्ये बदल जसे झाले त्याच्यामध्ये नाट्यकाव्य आलं, अभिजात नाट्यकाव्य. त्याच्यामध्ये काय होतं की
संस्कृत भाषा ही ठराविक पात्रांच्या तोंडी होती. म्हणजे ब्राह्मण, राजा, प्रधानमंत्री असे जे होते, विदूषक यांच्या तोंडी ही संस्कृत भाषा होती. आणि इतर जी गौण पात्र होती त्यांच्या तोंडी ही अर्धमागधी भाषा होती. संस्कृत आणि बोलीभाषा अशा प्रकारे अर्धमागधी भाषा होती. त्याच्याही नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि हळूहळू कालिदासाचे साहित्य, कालिदास, भास, माघ, दंडी यांचे साहित्य हळूहळू निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये भर पडत गेली आणि ती अधिकाधिक समृद्ध झाली. कारण कालिदासाला उपमा कालिदासस्य असं म्हणतात, कारण त्याच्या सम उपमा देणारा आणखीन दुसरा कोणी कवी झालेला नाही. म्हणून कालिदासाला उपमा कालिदासस्य एवढंच पदवी त्याची, आणि कवी कुलगुरू ही त्याची दोन जी पदव्या त्याला दिलेल्या आहेत त्या त्याचं महत्व सांगून जातात. त्याच्यानंतर अनुलोम विलोम काव्य म्हणून एक निर्माण झालं की ज्याचा एकच श्लोक, त्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्थ एक होतो आणि ते उलट त्याचं वाचत गेलं, उलट वाचला तो श्लोक तर त्याचा अर्थ वेगळा होतो. असा अनुलोम विलोम काव्य, त्याला रामकृष्ण विलोम काव्य असंही म्हणतात. म्हणजे एकाच श्लोकात रामाचे वर्णन आहे आणि उलट क्रमानं केलं तर कृष्णाचं वर्णन आहे असं. आणि त्याच्यानंतर सुभाषितांची रचना झाली. सुभाषित म्हणजे अशी की थोडक्यात खूप काही अर्थ सांगून जाणारी सुभाषित निर्माण झाली. असा त्या संस्कृत भाषेचा प्रवास होत होत आजचं साहित्य निर्माण झालंय आणि सोपी आणि सुटसुटीत अशी भाषा तयार झालेली आहे. मनीषा, तुम्ही शाळेत शिकवता त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आवडेल. तो म्हणजे की विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थी आणि गोव्यातील लोक हे संस्कृत भाषेकडे कसे बघतात. अनेकदा आम्ही बघतो की जेव्हा विद्यार्थी शाळेत शिकतो त्यावेळेला संस्कृत भाषा किंवा संस्कृत विषय ज्या वेळेला निवडायचा होतो त्यावेळेला ते मागे पुढे होतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता. अगदी बरोबर आहे. सुरुवातीला अशीच परिस्थिती होती की शाळेतील विद्यार्थी फक्त चांगले मार्क मिळतात, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला हायेस्ट मार्क मिळतात आणि आपला स्कोर वाढतो किंवा पर्सेंटेज वाढतात, म्हणून ते संस्कृत भाषा निवडायचे. पण आता बऱ्यापैकी लोकांमध्ये परिवर्तन आलेलं आहे, त्यांचा संस्कृत भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे आणि ते ह्याचा उपयोग पुढे डिग्री घेऊन किंवा त्याच्यामध्ये आपलं करिअर करण्यासाठी सुद्धा करतात. मग ह्याच्यासाठी बराच काळ जावा लागला की गुण मिळवणारी भाषा आणि करिअर साठी निवडली गेलेली भाषा, असा हा बराच प्रवास संस्कृत भाषेला करावा लागला. पण आता बऱ्यापैकी लोकांना ह्या भाषेबद्दल खूप चांगला दृष्टिकोन मिळालेला आहे आणि ते विद्यार्थी सुद्धा आता आवडीने शिकतात आणि संस्कृत मध्ये बोलायचाही प्रयत्न करतात. आम्ही बोलायला सुद्धा शिकवतो मुलांना. पण आहे बऱ्यापैकी वेगळा दृष्टिकोन मुलांना मिळालेला आहे, ते त्यांच्या पालकांना सुद्धा. म्हणजे पूर्वीपेक्षा आता जास्त मुलं संस्कृत भाषा निवडतात असं मला म्हणायचं आहे. हो हो, नक्कीच. आणखी एक प्रश्न म्हणजे आता मागील 1 वर्ष झालं की आपण बघतोय की ऑनलाईन क्लासेस होत आहेत, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेत मिस करतायत. अगदी नक्की, कारण भाषा शिकवायची झाली तर आपल्या चेहऱ्यावरील हावभाव हे अत्यंत महत्वाचे असतात. आपण मुलांना सांगतोय ते दिसणं गरजेचं असतं. आणि कसं असतं, समोरासमोर बसून किंवा क्लासमध्ये मुलांनी भरलेला वर्ग आहे आपला आणि आपण त्यांना शिकवतोय, तो जो अनुभव असतो तो आम्ही नक्कीच मिस करतोय. कारण शिकवणं हा एक भाग आहेच, शिकवण्यासाठी आम्ही वर्गात जातोच, पण त्या मुलांचा एक सहवास असतो, त्यांची दंगामस्ती असते, त्यांचे प्रश्न असतात वेगवेगळे, म्हणजे आम्ही विचारही करू शकत नाही असे अनेक प्रश्न ती मुलं आम्हाला विचारत असतात. त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडते, त्यामुळे त्या प्रश्नाची उत्तरं शोधायला लागतात. तो कुठेतरी आम्ही अनुभव मिस करतोय. आता सध्याच्या काळात काय, आम्ही एक व्हिडिओ करून पाठवतो किंवा ऑनलाईन क्लास घेतो, पण तो जो संपर्क आहे मुलांबरोबरचा तो कुठेतरी कमी आहे असं जाणवतं.
आणि तुम्हाला दोघांनाही प्रश्न माझा की तुम्ही संस्कृतची निवड कशी केली? दोघांनी संस्कृतची निवड कशी केली? सर्वात आधी सुखदा मॅम. हा, मी संस्कृतची निवड केली म्हणजे माझ्या घरात संस्कृत होतं. माझे वडील स्वतः संस्कृत शिकवायचे. पण ज्या वेळेला मी शाळेत जायला लागले तेव्हा शाळेतून संस्कृत विषय काढून टाकला गेला. त्याच्यामुळे वडील माझे मग इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे घरात माझं संस्कृत स्तोत्र आणि भगवद्गीता एवढाच संबंध होता. पण झालं असं की लग्न झाल्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी शिकण्याची प्रेरणा झाली की आपण शिकावं संस्कृत. यामध्ये माझे काकाही होते. काकाही संस्कृत शिक्षकच आहेत. शिवाय संस्कृत भारतीचे कार्यकर्तेही आहेत. त्यानंतर इथेच साखळीमध्ये दयानंद नाईक म्हणून कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्यांची प्रेरणा आणि त्याच वेळेला इथे अनौपचारिक शिक्षण संस्थांचे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांचे वर्ग सुरू झाले आणि त्यातून मग मला शिकण्याची प्रेरणा झाली की आपणही शिकावं. ओके, मनीष, हा सांगा सांगा. त्यामुळे ते गेली 4 वर्ष मी अजून शिकते. अजून शिकताय. ओके, मनीषा टीचर, तुम्ही संस्कृतची निवड कशी केली? माझा संस्कृत, मी शाळेत असताना संस्कृत होतच, आम्हाला कंपल्सरी होती. पण तेव्हा एक इच्छा होती की संस्कृत शिकायचं. पण नंतर नेहमीप्रमाणे आपलं वय वाढत जातं, वेगळ्या विषयाकडे आपण आकर्षित होतो आणि ती सुप्त झाली. पण नंतर लग्नानंतर 10 वर्षांनी, म्हणजे माझ्या वयाच्या 35व्या वर्षी, यांनी तरी 50व्या वर्षी, पण मला ते सुदैवाने लवकर मिळालं. 35व्या वर्षी मला संस्कृत भारती, म्हणजे त्या ज्या ह्याच्यातनं आल्या त्याच्यातनंच मीही आली आहे. संस्कृत भारतीचा क्लास एक जाहिरात पेपरात वाचली की संस्कृत बोलायला आणि लिहायला वाचायला शिका. आणि ते कुठेतरी स्वप्न लुप्त झालं होतं, ते पुन्हा जागृत झालं आणि त्या संस्कृत भारतीचा क्लास मी पुन्हा जायला लागली. आणि गेली आता 17 वर्ष मी संस्कृत शिकते आहे. कारण अजून ते संपत नाही आणि ते संपणारही नाही. कारण संस्कृत भाषा आणि त्याच्यातलं साहित्य इतकं अगाध आहे की आपण आयुष्यभर, म्हणजे लहानपणापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जरी आपण शिकत राहिलो तरी ते आपल्याला संपणार नाही आपल्याला. असा माझा प्रवास संस्कृत भारतीतर्फे झाला आणि आज सुदैवाने किंवा सगळ्यांच्या प्रोत्साहनाने मी आज सारस्वत विद्यालयामध्ये शिकवायचं काम करते. आणि तसा संस्कृत भारतीची मी उत्तर गोवा शिक्षण प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळते. ओके, तर दोघेही तुम्ही संस्कृत भारतीचे आहात, त्यामुळे संस्कृत भारतीचा या महामारीमध्ये काय परिणाम झाला, त्यावर काय परिणाम झाला? संस्कृत भारतीचा थोडक्यात परिचय सुरुवातीला देते. संस्कृत भारती ही अखिल भारतीय नोंदणीकृत संस्था आहे आणि ह्या संस्थेचा उद्देश काय आहे तर गृहे गृहे संस्कृतम हा हे ध्येय मनाशी ठेवून सगळ्या संस्कृत संघटना ज्या आहेत आणि संस्था आहेत त्यांना कार्य केंद्रस्थानी असणारी मातृसंस्था म्हणून ही संस्कृत भारती आहे. तर संस्कृत भाषा ही जनसामान्यांची भाषा व्हावी आणि संभाषणातून या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी अनेक कार्यकर्ते विना मोबदला हे कार्य करत आहेत. अहोरात्र कार्यरत आहेत या संस्थेमध्ये. त्याच्यानंतर संस्कृत भाषेच्या माध्यमातून जाती भेद, पंथज भेद जे आहेत ते सगळे लुप्त व्हावेत आणि भाषा ऐक्य यावं यासाठी ही संस्था प्रयत्न करते. याच्यातून काय होईल तर सामाजिक समरसता निर्माण होणे हाच या संस्थेचा उद्देश आहे. त्याच्यानंतर भारताचं सांस्कृतिक पुनरुत्थान करणं हा महत्वाचा उद्देश आहे. तर ह्याचे आयाम कुठले आहेत तर दिवसातून संभाषण वर्ग, 10 दिवसांचा संभाषण वर्ग ही प्रथम पायरी आहे संस्कृत भारतीची की संभाषणाकडे हळूहळू त्या ह्यांनी वळावं अध्येतांनी. ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर आचार्य प्रशिक्षण होतात, सेवावस्थित जाऊन संभाषण वर्ग घेतले जातात. त्यानंतर पत्रद्वारा संस्कृत, म्हणजे तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला पेपर येतो, पुस्तक येतं, तुम्ही त्याचा अभ्यास करायचा स्वतः आणि स्वतः परीक्षा द्यायच्या, असाही एक कार्यक्रम आहे. त्यानंतर
पुस्तकं आहेत, संस्कृत भारतीची पुस्तकं आहेत, CD आहेत, DVD आहेत, यांची प्रकाशनं आहेत. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या आयामाद्वारे संस्कृत भारती संस्कृतचा प्रसार आणि प्रचार पूर्ण जगभर करत आहे. तर महामारीमुळे तुम्हाला काय परिणाम झाला तुमच्या संस्कृतात? महामारीमध्ये सगळं जीवन जरी ठप्प झालं असलं तरी संस्कृत भारतीने या परिस्थितीकडे संधी म्हणून बघितलंय आणि आभासी माध्यमातून जशी आपण आता मुलाखत घेतोय तसं आभासी पद्धतीनं संभाषण वर्ग चालवले जात आहेत, संभाषण वर्ग चालवले जातात, गीता सोपान वर्ग चालवले जातात, ज्याप्रमाणे व्याकरण भगवद्गीतेच्या माध्यमातून व्याकरण शिकता येतं, मग ते वर्ग गीता शिक्षण केंद्र चालू आहेत, सगळी ऑनलाईन मार्गाने चालू आहेत. आणि ही एक सुसंधी म्हणून बघितलं जातं की तुम्हाला घर बसल्या हे सगळं मिळतं. त्यामुळे हे संकट, कोरोना हे संकट न वाटता त्याच्याकडे सुसंधी म्हणून बघितली गेली आणि काही करू केलं आहे. मध्ये मी बोललं तर चालेल का? हा, हे एवढंच ह्यांनी जे सांगितलं त्याच्याच पुढे मी बोलते की सध्या आता संस्कृत सप्ताह, म्हणजे तुम्ही आता संस्कृत दिनानिमित्त हे आमची मुलाखत घेताय, तर तोच संस्कृत सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि त्याच्यासाठी ऑनलाईन सगळ्या स्पर्धा सुद्धा चालू असतात. गेल्या वर्षी अशा स्पर्धा झाल्या आणि यावर्षी आता चालू आहे, म्हणजे गीत गायन स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, भाषण संभाषण स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही मुलांसाठी संस्कृत भारतीतर्फे ऑनलाईन पद्धतीने चालवतो. ओके. तर मनीषा मॅम, आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे संस्कृत भाषेमुळे आपले उच्चार, माणसाचे उच्चार सुधारतात असं म्हणतात, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगता? बरोबर आहे, कारण संस्कृत भाषा ही एवढी सुंदर आहे. सुंदर म्हणण्यापेक्षा जी आपण बोलतो त्याचं व्याकरण किंवा त्याची जी रचना आहे, त्या रचनेमुळे आपण आपले उच्चार स्पष्ट करू शकतो. आपण बोलताना आपला कंठ, जीभ, दात, ओठ, तालू या सगळ्या गोष्टींचा वापर करून बोलत असतो. तर त्याचं शास्त्र आहे की ते शब्द त्या ठिकाणहूनच उच्चार केले पाहिजे आणि त्यांचे गट आहे. म्हणजे जसं आपण क ख ग घ ङ म्हटलं तर हा एक गट आहे, तो कंठ, कंठ्य. प फ ब भ म हे जे आपण ओठांनी बोलतो ते ओष्ठ. असं हे प्रत्येक ग्रुप आहे त्या प्रत्येक अक्षरांचे, व्यंजनांचे, आणि ते उच्चार करण्यासाठी जो आपण प्रयत्न करतो ते ठरलेले आहेत आणि तशा पद्धतीने जर आपण ते उच्चारले गेले तर आपला जो बोलण्याचा, म्हणजे आपण जे बोलण्यासाठी जे प्रयत्न करतो ते खूप चांगले होतात आणि आपली वाणी शुद्ध होते. त्याच्यामध्ये स्पेशली आणि आहा, नॉर्मली संस्कृत बोलायचं म्हटल्यावर प्रत्येक जण प्रत्येक शब्दाच्या पुढे लावलं की संस्कृत झालं असा एक मजेशीर किस्सा करतात तयार, की मराठी म्हटलं की एक संस्कृत शब्द तयार झाला असं. तर तो आणि आहा हे दोन जी अक्षरं आहेत संस्कृत, अक्षर म्हणण्यापेक्षा हे दोन सायन्स म्हणतो ना आपण, खुणा आहेत त्या, एक टिंब आणि विसर्ग अशी दोन नाव आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. यामुळे ते उच्चारताना आपला प्राणायाम होतो, म्हणजे आपण प्राणायाम करतो योगामध्ये, त्याचा जो लाभ आहे तो ही संस्कृत भाषा बोलल्यामुळे आपल्याला होतो आणि त्याचाच फायदा आपल्याला शब्द उच्चारण्यासाठी किंवा स्पष्ट इतर कुठचीही भाषा आपण स्पष्ट बोलू शकतो. इतकी ताकद या शब्दांच्या उच्चारण्यामध्ये. सुखदा मॅम, तुम्हाला प्रश्न की ज्या वेळेला संस्कृत भाषा समोर येते त्यावेळेला आपल्याला संस्कृत भाषा ही आईचा दर्जा दिला जातो असं म्हणतात, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू? सर्व भाषांमध्ये मातृभाषा असे म्हणतात. हो, कारण एक तर ही प्राचीन भाषा आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या भाषा आल्या आहेत, त्याच्यामुळे ही संस्कृत भाषा ही पोषिका म्हणून काम करते. कारण आई जसं मुलाचं पालन पोषण करते तेव्हा आईचं जे गुण म्हणा काय जे असतात ते त्या ह्याच्यात येतात मुलामध्ये. तसंच ह्या भाषेतनं जे संस्कृतचे शब्द जे आहेत
ते जसेच्या तसे इतर सगळ्या भाषामध्ये आलेले आहेत. अगदी ग्रीक लॅटिन भाषेपासून सगळ्या भाषामध्ये हे शब्द आलेले आहेत. संस्कृत मध्ये जवळजवळ 50 ते 60% शब्द आलेले आहेत संस्कृत मधून. आणि म्हणून ह्या संस्कृत भाषेला आईचा दर्जा दिला जातो. तुम्हाला दोघांना एक संदेश आजच्या दिवसासाठी द्यायचा झाला तर तुम्ही काय द्याल? संदेश असं नाही, मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की या निमित्तानं ही कळकळीची विनंती सर्वांपर्यंत पोहोचावी असं वाटतंय मला, की सगळ्यांनी संस्कृत शिका आणि संस्कृत मधलं जे ज्ञान भांडार आहे त्याने सुसंस्कृत व्हा आणि सुसमृद्ध व्हा. कारण भारताच्या 2 प्रतिष्ठा आहेत, संस्कृत आणि संस्कृती. त्या अबाधित राखा. आणि या संस्कृतमुळे काय होईल तर संस्कृत प्रत्येकानं शिकलं तर हळूहळू स्वतःचं घर, गाव आणि पुढे राज्य आणि देश असं पूर्ण जर संस्कृतमय झाला तर भाषा ऐक्य जे येईल ते सगळ्या जगाला पुरून उरणार आहे. म्हणून संस्कृत ही आपली भाषा जी आहे ती शिका सगळ्यांनी, एवढाच संदेश सगळ्यांना, एवढीच विनंती करावीशी वाटते मला. मनीषा टीचर, तुम्ही काय सांगू इच्छिता या दिवसाबद्दल? पितरी भगिनींनी तर सांगितलंच आहे, तेच माझं आहे. पण मी याच्या पुढे जरा थोडंसं सांगेन की फक्त संस्कृत भाषा म्हणून तुम्ही शिकणार तर त्याच्यातलं ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. कारण आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये म्हणजे ते कुठच्याही विषयाचे असतील तर असा कुठचाही विषय नाही ज्याच्याकडे संस्कृत ग्रंथ किंवा संस्कृत मध्ये पुस्तकं लिहिलेली नाही. आता योगाचंच बघितलं तर आपल्याला परदेशांकडनं, अमेरिकेकडनं जेव्हा योगाचं महत्व पटवलं गेलं तेव्हा आपण जागे झालो. किती वर्ष रामदेव बाबा, आपले जे परमपूज्य रामदेव बाबा प्रयत्न करत होते, त्याला चांगले दिवस ह्याच्यानंतर आले की अमेरिकेने सांगितलं की योगा महत्वाचा आहे. तर असं करू नका. आपल्याला आपलंच जे आहे ज्ञान भांडार ते आपल्याला लोकांकडनं समजून घेण्याची गरज नाही. की आपण आपला संस्कृतचा अभ्यास केला तर हे सगळं ज्ञान भांडार आपल्याला समजू शकतं. आणि हे जर समजलं तर आपल्या भारताची संस्कृती नक्की सुधारेल. आपला भारत देश नक्कीच वरच्या प्रतिष्ठेला जाईल. आपला भारत देश खूप मोठा आहे. आपला ग्रंथ ज्ञान भांडार खूप मोठा आहे. त्याच्यासाठी संस्कृत भाषा शिकण्याची अत्यंत गरज आहे. पण त्यातलं ज्ञान मिळवायचं असेल तर ही भाषा आली पाहिजे. मी तर म्हणेन प्रत्येकाने भलं आपलं करिअर नका करू त्याच्यात, पण थोडंसं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही भाषा नक्की शिकावी असं मला वाटतं. आणि संस्कृत यासाठी तुम्हाला विनामूल्य क्लासेस घेतं, वर्ग घेतं. त्या कुठच्याही वर्गाला कसलीही फी नसते. हे विनामूल्य काम संस्कृत भारतीचे कार्यकर्ता करत आहेत. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपलं कल्याण करा स्वतःच. तुम्ही दोघांनी आपला मोलाचा वेळ दिला आणि या कार्यक्रमात आला आणि आम्हाला संस्कृत विषयी एवढी माहिती दिली, त्याबद्दल तुमचं दोघांचाही मनस्वी आभार. धन्यवाद. तर ह्या होत्या सुखदा पित्रे आणि मनीषा नाईक दलाल टीचर, ज्यांनी या संस्कृत दिनाविषयी आम्हाला सविस्तर माहिती दिली. अशाच प्रकारच्या खास आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी बघत राहा प्रुडंट. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्.